तर सगळ्यांना @स्टडी नॉब या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर तुमच्यासाठी आज मी एक असा टॉपिक घेऊन आलोय की IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला सब्जेक्ट आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यालाच म्हणतात HRM. तर याचे 5 टॉपिक आहेत. तर 5 टॉपिकमध्ये कोणकोणते IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन पेपर बघायची गरज नाही. तुम्ही ही व्हिडिओ बघितली तरी तुम्हाला IMP क्वेश्चन भेटत नाही. एवढे IMP क्वेश्चन केले तरी पेपर खूप इझी मिळेल याची गॅरंटी मला आहे. मी ते IMP क्वेश्चनच काढलेलं आहे. तर तुमचा पहिलाच टॉपिकच जे जे तुमचं सब्जेक्टचं नाव आहे तोच तुमचा पहिला टॉपिक आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर हा तुमचा पहिला टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या त्याच्यात दिलंय बघा की ह्युमन रिसोर्सची डेफिनेशन तुम्हाला करायचे, मिनिंग करायचे त्याचं. डेफिनेशन आणि मिनिंग केलं तरी बाद झालं. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय? तर त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन दिलाय. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये मी खूप सारं टाकलेलं आहे की तुम्हाला काय काय करायचं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजे, त्याचे स्कोप काय आहे, त्याचे फीचर काय आहे, त्याचं नेचर काय आहे, त्याचे फंक्शन काय आहे. आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे तुम्ही याच्यामधलं प्रत्येक पेपरला मिनिमम दोन तर विचारतात. एक तर ऑब्जेक्टिव्ह विचारले तर फंक्शन विचारतात, स्कोप विचारले तर नेचर विचारतात, अल्टरनेट विचारतात. त्यामुळे तुम्हाला हे जे 5 आहे ते तुम्हाला पाठ करून ठेवावंच लागणार आहे. आणि त्यानंतर मी हा तर हे तर 5 आहेच आहे. त्यानंतर तुम्हाला थर्ड क्वेश्चन आहे की रोल ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितच असणार आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर त्याचे रोल काय काय असणार आहे. तर ते तुम्ही फाइंड आउट करून ते पाठ केले पाहिजे की काय काय रोल असणार आहे ते. नंतर इम्पॉर्टन्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, काय काय इम्पॉर्टंट आहे. आणि चॅलेंजेस ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. याच्यापैकी तुम्हाला चॅलेंजेस ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याच्यापैकी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला चॅलेंजेस, इम्पॉर्टंट चॅलेंजेस पैकी 2 विचारतात 5 मार्काला. त्यानंतर ही डेफिनेशन तर विचारता येतात आणि रोल विचारतात. ह्या टॉपिक मधलं असं आहे की याच्यामध्ये 10 मार्काला पण क्वेश्चन येतो. डायरेक्ट हे तुम्हाला दिले. याच्यामध्ये तुम्हाला कोणते पण 3 विचारणार, त्याचे पॉईंट वाईज तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. तर हा झाला तुमचा पहिला टॉपिक. तर आपण दुसरा टॉपिक घेऊया. दुसऱ्या टॉपिक मध्ये क्वेश्चन थोडे 10 का 12 क्वेश्चन आहे, पण तो इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढे क्वेश्चन दिलेले आहे. तर दुसरा टॉपिक बघा. दुसरा टॉपिक आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. आता तुम्ही जे ह्युमन रिसोर्स आहे याच्यावर ते प्लॅनिंग कसं करतं, ऑर्गनायझेशन कसं करतं, त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये प्लॅनिंग करून ते कसं एक्झिक्यूट करतात, तर त्याचं प्रत्येकाचं ऑर्गनायझेशन त्यांना प्लॅनिंग हे करायलाच लागतं. तर प्लॅनिंग मध्ये तुम्हाला पहिलेच दिलंय डेफिनेशन. ही पण बरोबर आहे की डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे, की डेफिनेशन माहिती पाहिजे, मिनिंग पाहिजे, माहिती पाहिजे त्याचं ऍटलिस्ट, कारण या दोन्हीपैकी तुम्हाला एक तर विचारतं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स माहिती पाहिजे. प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स हे तर मोस्ट ऑफ द टाइम विचारले जाणारच क्वेश्चन आहे. याला स्टार करून ठेवलं तरी चालेल तुम्ही. हे तुम्हाला लय म्हणजे लय वेळा विचारलंच आहे. प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग मोस्ट ऑफ द टाइम विचारताच असेल. नंतर बॅरियर्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. त्यानंतर बॅरियर्स कोणकोणते ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे ते पण विचारले जातात. नंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची एक प्रोसेस विचारली जाते. ही पण प्रोसेस तुम्हाला खूप म्हणजे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ही विचारलीच माहिती जाते. या टॉपिक म्हणजे या सब्जेक्टमध्ये एकतर 5 ते 6 प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची प्रोसेस आणि ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची प्रोसेस हे दोन्ही पण विचारले जातात, किंवा दोन्हीपैकी एक तर विचारले. मोस्ट ऑफ द टाइम दोन्ही पण विचारले जातातच. त्यानंतर तुम्हाला प्रोसेस ऑफ जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस काय, त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. तुम्हाला 2 मार्काला येतं किंवा 5 मार्काला विचारलं जातं. प्रोसेस माहित जमलं तर करून ठेवा. मोस्ट ऑफ द टाइम विचारत नाही, पण तरी मी टाकून ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर करा, नाही केलं तरी चालेल. तर तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला मिनिमम 1 किंवा 2 डिफरन्स बिटवीन विचारले जातात. तर त्याच्यामधला हा एक डिफरन्स आहे. डिफरन्स बिटवीन जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन काय असतं आणि जॉब सॅटिस्फॅक्शन काय असतं, सॉरी स्पेसिफिकेशन. तर ते तुम्हाला माहीतच पाहिजे. जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे तुम्हाला माहीतच पाहिजे. जॉब डिस्क्रिप्शन पण तुम्हाला माहित पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण खाली जाऊया, खाली बघूया. आता डिफरन्स बिटवीन मी अजून एक दिलेला आहे. हा तुम्ही करा नका करू हे तुमच्या याच्यावर आहे, पण मोस्ट आतापर्यंत हा क्वेश्चन 2 ते 3 वेळेस विचारलेला आहे. तर केला तरी चांगला आहे, नाही केला तरी चांगला आहे. आणि लास्टला तुम्हाला टाकलेलं आहे जॉब डिझाईन टेक्निक्स. कोणकोणत्या जॉब डिझाईन टेक्निक्स आहे हा एक क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम विचारला जातो. 2 मार्काला कोणकोणते टेक्निक आहे त्या लिहायला लागतात. किंवा जॉब डिझाईन म्हणजे काय तुम्हाला डेफिनेशन विचारले जाते, किंवा ज्या टेक्निक आहे त्या 5 मार्काला येतात ते एक्सप्लेन करायला लागतं. हा पण डिफरन्स तुम्ही करून ठेवा जमलंच तर. मोस्ट ऑफ द टाइम विचारलेला आहे तो पण, कारण या सब्जेक्ट असा आहे की याच्यामध्ये प्रोसेस
डिफरन्स, मिनिंग अँड टेक्निक्स एवढं सोडून दुसरं काही नाही. आणि फक्त एक मॉडेल आहे 5व्या का 14व्या मध्ये, ते एक मॉडेल करा. ते मॉडेल पण कंपल्सरी येतं. आणि त्यानंतर आपण येऊया थर्ड चॅप्टर होते. थर्ड चॅप्टर त्यांनी दिलेलं आहे. थर्ड चॅप्टर दिलेलं आहे त्यांनी की रिक्रुटमेंट अँड रिटेशन. आता रिक्रुटमेंट अँड रिटेशन म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच असेल. मी ही व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज जे IMP क्वेश्चन आहे त्याचे एक्सप्लेनेशन पण देणार आहे. त्यासाठी आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता याच्यामध्ये त्यांनी दिले डेफिनेशन ऑफ रिक्रुटमेंट अँड रिटेशन. आता ते ऑब्जेक्टिव्ह पाहिजे रिक्रुटमेंटचे, काय काय ऑब्जेक्टिव्ह, आपण काय एखाद्या माणसाला आपल्या कंपनीमध्ये हायर करतो ते पाहिजे, त्याचे सोर्सेस कोणकोणते ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर हे एक विचारतं 2 किंवा 3-5 मार्काला अनालिसिस इन IKS प्रिन्सिपल विचारतात काही काही वेळेस, किंवा नाही विचारले तरी सॉरी हा क्वेश्चन नाहीये तुम्हाला. हा IKS क्वेश्चन आलाय, चुकून सॉरी, हा क्वेश्चन नाहीये. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ सिलेक्शन, प्रोसेस ऑफ सिलेक्शन. सिलेक्शनची प्रोसेस म्हणजे सिलेक्शनची प्रोसेस म्हणा, नंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची प्रोसेस म्हणा, किंवा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची प्रोसेस, या तिन्हीपैकी कोणतरी एक प्रोसेस विचारणार म्हणजे विचारणारच. नंतर करिअर प्लॅनिंग प्रोसेस, नंतर सक्सेस प्लॅनिंग प्रोसेस. सक्सेसचं प्लॅनिंगची डेफिनेशन तुम्ही पाठ करणं, करिअर प्लॅनिंगची तुम्ही डेफिनेशन पाठ करून ठेवा. नंतर डिफरन्स बिटवीन रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, हा तर मोस्ट ऑफ द टाइम विचारले जाणाराच क्वेश्चन आहे. रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन का करायचे असतील, काय इम्पॉर्टंट आहे. तर असे तुम्ही 3 टॉपिक बघितले. आता आपण 4थ्या टॉपिकवर येऊ. 4था टॉपिक आणि 5व्या टॉपिक मध्ये एवढं काय नाही, फक्त 2-2, 3-3, 4-4 क्वेश्चन आहे, पण ते पण इम्पॉर्टंट आहे. आपण ते बघूया. 4था टॉपिक आहे मॅनेजिंग एम्प्लॉय परफॉर्मन्स अँड ट्रेनिंग. आता आपण एखाद्या कंपनीमध्ये आहे, तर त्याचं कंपनीमधलं जे एम्प्लॉय तर त्याचं आपण जे परफॉर्मन्स असतो ते कसं मॅनेज करतो, कोणत्या टेक्निक लावून यूज करतो, त्याला टास्क दिला असतो त्याच्यावरती अनालिसिस करून कसं करतो, तर ते इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस आहे त्याची, काय प्रोसेस आहे परफॉर्मन्स अँड ट्रेनिंगची, तर ती तुम्ही प्रोसेस करा. नंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटची डेफिनेशन आहे, मिनिंग आहे, काय असतं ते ते करा. नंतर ऑब्जेक्टिव्ह रोल अँड प्रोसेस ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये काय की ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, आपण ट्रेनिंग करतो आणि एखाद्या एम्प्लॉयला झिरो पासून हिरो बनवतो. त्याची प्रोसेस काय काय असते, आपण रिक्रूट कसं करतो, सिलेक्शन कसं करतो, काय कसं करतो, ही सगळी प्रोसेस टाकायला. त्याचे ऑब्जेक्टिव्ह रोल आणि प्रोसेस काय हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि नंतर हे एक 4थं आहे एक्सप्लेन इन द कर्कपॅट्रिक मॉडेल ट्रेनिंग. आता हे जे मॉडेल आहे हे मोस्ट ऑफ द टाइम एक तर 10 मार्काला विचारले, आतापर्यंत 3-4 वेळेस ते विचारले. करून ठेवा, हे मॉडेल येऊ शकतं आणि खूप इझी. याच्यामध्ये 4च पॉईंट आहे. 4 पॉईंट पण काय काय मी तुम्हाला ते पण सांगतो. याच्यामध्ये येतं लर्निंग येतं, बिहेवियर येतं, रिझल्ट येतं आणि रिसेशन येतं. हे 4 पॉईंट आहे. ते 4 पॉईंट त्यांनी ब्रीफमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. तुम्ही हे केलं तर हे जे मॉडेल आहे 5 ते 10 मिनिटात होऊन जाईल. आता त्याच्यानंतर आपला लास्टचा टॉपिक आला, 5वा टॉपिक आहे. आता 5व्या टॉपिकचं चॅप्टर आपला आहे कंपन्सेशन मॅनेजमेंट. आता कंपन्सेशन मॅनेजमेंट मध्ये काय करायची, डेफिनेशन करायची, मिनिंग करा, नंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह करा. आणि कंपन्सेशन मॅनेजमेंटची एक प्रोसेस आहे, ती मोस्ट येत नाही एवढी, पण तरी वाटलं ते करून ठेवा. आणि कंपाऊंड ऑफ सॅलरी. आता जे जे कंपाऊंड असतं, कंपाऊंड येतात, कोणकोणते कंपाऊंड असतात सॅलरीमध्ये, की हा क्वेश्चन तर मोस्ट ऑफ द टाइम विचारतात. बेसिक सॅलरी, डिअर्नन्स अलाउन्स, नंतर DA, हाऊस रेंट, नंतर कन्व्हिनियंट पे, ट्रॅव्हलिंग फ्री, मेडिकल, एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड, प्रोफेशनल टॅक्स, हे याच्यामध्ये येतं. हे एक तर तुम्हाला 2 मार्काला किंवा 5 मार्काला कोणकोणती कंपनी आहेत त्याला, आणि ते थोडे थोडे एक्सप्लेन करा. आणि एम्प्लॉय सेपरेशन, एम्प्लॉय सेपरेशन. आता याच्यामध्ये एम्प्लॉय सेपरेशन मध्ये काय तुम्ही बघा डेफिनेशन केली तरी बास आहे. तर बघा मी तुम्हाला एवढं जे जे तुमचं पुस्तक आहे 100-200 पानांचं, त्याच्यामधनं फक्त तुम्हाला मोजून मी किती 5 आणि 4 9 9 9 18 18 18 9 27 27 आणि 5 23 ते 32 क्वेश्चन सांगितलेले फक्त. बघा याच्यामधनं पण मी तुम्हाला पेपरच्या अजून कमी करून सांगेन, पण एवढं तर मिनिमम तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला पेपर कसा पण येऊ दे, कोणते पण क्वेश्चन तुम्हाला गरज काय पडणार नाही दुसरा अभ्यास करायची. आणि बघा असे व्हिडिओ आहे. आता आपण याच्यामधनं आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज, आता तुम्हाला जे मी एक्सप्लेन केलेलं आहे त्याचं प्रत्येकाचं मी तुम्हाला हे करणार आहे, काय एक्सप्लेनेशन देणार आहे, की त्याच्यामध्ये काय काय येतं, काय काय नाही, काय काय कव्हर झाले, काय काय पॉईंट तुम्ही केले पाहिजे. त्यामुळं आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आवडला असेल तर आपला व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा.
भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.